प्रोत्साहनपर 50,000चं अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जाईल। नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी। महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान आता 50 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार। मित्रांनो, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 रुपये जमा होणार। आता नेमके कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आणि कधी जमा होणार याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्याला सांगितले। मित्रांनो, म्हणजे त्यांचे लाईव्ह भाषण झालं होतं, त्यामध्ये त्यांनी सांगितले। आपण आता थोडक्यात समर बघूया, पण त्याच्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, कारण असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असतो, ते सुद्धा सर्वांच्या अगोदर। चला तर आता समर बघूया। हे बघा, 11 मार्च रोजी बातमी आहे। काय, राज्य सरकार अंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी राबवली जात होती। ही महाआघाडी सरकारच्या काळामध्ये सुरू करण्यात आली होती। या कर्जमाफी जवळपास 2 लाखापर्यंत सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती। पण ज्या टायमाला जे शेतकरी असे रेग्युलर भरत होते, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नव्हती। पण मग त्या तत्कालीन सरकारने असा निर्णय घेतला की या शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला नको, म्हणून त्या शेतकऱ्यांना 50 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली। पण त्यामध्ये सर्वच शेतकऱ्यांना 50 रुपये प्रोत्साहन अनुदान मिळाले नव्हते। फक्त काही मोजक्या 10 ते 20% शेतकऱ्यांना 50 रुपये प्रोत्साहन अनुदान भेटले होते। मग बाकीच्या शेतकऱ्यांना कधी मिळणार होते याबद्दल सर्व शेतकऱ्यांना एक आशा लागली होती। आता काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यामध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली। जे राहिलेले शेतकरी असन अशा शेतकऱ्यांना आता 50 रुपये प्रोत्साहन अनुदान हे वाटप होणार आहे। पण अशा शेतकऱ्यांसाठी काही अटी ठेवण्यात आलेल्या मित्रांनो। यामध्ये अशी अट आहे, पहिली, जे शेतकरी नियमित कर्ज फेड करत होते अशा शेतकऱ्यांना ते 50 रुपये प्रोत्साहन अनुदान हे दिले जाणार आहे। यामध्ये सुद्धा अशी एक अट आहे। आणखी दुसरी, ज्या शेतकऱ्यांना याच्या अगोदर काही दिवसापूर्वी 50 रुपये प्रोत्साहन अनुदानाचा पहिल्या टप्प्यामध्ये सहभाग घेतला होता, म्हणजे त्यांना मिळाले होते, अशा शेतकऱ्यांना आता हे 50 रुपये प्रोत्साहन अनुदान मिळणार नाही। पण ते शेतकरी अपात्र राहिले होते काही तांत्रिक अडचणामुळे, म्हणजेच त्यांची KYC, काही आधार पेंडिंग, बँक खात्यामध्ये जुळत नव्हते किंवा मयत, अशा शेतकऱ्यांना 50 रुपये प्रोत्साहनाचा ते लाभ मिळाला नव्हता। आता या सर्वसाठी त्यांनी एक सेंटर सुरू केले होते। ते आपल्याला माहिती आहे, आपल्या सरकार सेवा केंद्र आणि माही सेवा केंद्र इत्यादी सेवा केंद्रावर जाऊन आपल्याला स्वतः एक 12 अंकी किंवा 10 अंकी एक डिजिट क्रमांक होता, तो घेऊन आपल्याला KYC करणं बंधनकारक होते। KYC कशासाठी होती? त्यांचं असं म्हणणं होतं की आपण किंवा एखादा शेतकरी मयत झाला असेल, त्याचा लाभ दुसऱ्याला मिळू नये, म्हणून KYC स्वतः करावं लागत होती, आपला आधार क्रमांक देऊन, OTP थ्रू किंवा बायोमेट्रिक थ्रू। त्यामध्ये असं होतं की त्यामुळे मयत झालेल्या व्यक्तींना त्याचा 50 रुपयाचा लाभ मिळत नव्हता। त्यांना वारसासाठी लाभ घेण्यासाठी त्यांना काही स्टॅम्प वगैरे करावं लागत होते। पण यामध्ये आणखीन सुद्धा भरपूर शेतकऱ्यांची KYC का झाली नाही? त्या शेतकऱ्यांना आधार फॉल्ट आहे, काही बँक खाते किंवा त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचलीच नाही, अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता KYC केली आहे। त्यामुळे आता महाराष्ट्र शासनाने यासाठी जवळपास 4 लाख कोटीचं पॅकेज जाहीर केलं आहे। म्हणजेच 31 मार्चच्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे 50 रुपये प्रोत्साहन हे अनुदान वाटप होणार। मित्रांनो, याची मोठी घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। याचा GR सुद्धा महाराष्ट्र शासनावर प्रसिद्ध झालेला आहे। जर आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास आपल्या कमेंट बॉक्समध्ये माहिती देण्यात येईल। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।